जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 3रा. पृथ्वीस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र ती तुके राहती तिच्या आधारे. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी आणलाय दशक 16वा तत्वान्वयाचा. आता 5 तत्व आहेत ना. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. म्हणून आपली ही शरीर आहे. शरीर हे पण काय आहे हो? एक प्रकारची पृथ्वीच म्हटले समर्थांनी. शरीर पण काय आहे हो? एक जड तत्वच आहे ना. आणि ही तत्व जी पंचमहाभूत आहेत ती एकमेकावरती काय आहेत? सगळे एकमेकावरती अवलंबून आहेत. यातील एक जरी भाग नसेल तरी काय होतं? सगळे पृथ्वी म्हणजे पृथ्वीमध्ये एखादं जरी तत्व नसेल, पृथ्वीवरती एखादं जरी तत्व नसेल या पंचमहाभूतामधील, तरी ती काय होणार आहे? कोलमडणार आहे. समर्थ म्हटले ही पंचमहाभूत एकमेकावरती काय आहेत? अवलंबून आहेत. एकमेकांवरती ते काय आहेत हो? पूर्णपणे अवलंबून आहेत. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी दशक 16वा आणलाय तत्वान्वयाचा. या पंचमहाभूतांना आपण काय केले हो? समर्थांनी वंदन केले, त्यांचं स्तवन केले, त्यांची स्तुती केली अखंड. का? प्रत्येक तत्व आपापल्या जागी काय आहे हो? उत्तम प्रकारे कार्य करते. समर्थ म्हटले देहामध्ये देखील लक्षात घ्या, शेवटी काय बघितलं जातं? माणूस मृत्युमुखी पडलाय हे कशावरून समजतं? तर त्याच्या नाकाला काय लावला जातो? कापूस लावला जातो. आणि त्यातून काय बघितलं जातं? कापूस जर हलला तर म्हणायचं तो जिवंत आहे, आणि कापूस नाही हलला तर देह काय गेलाय? निघून गेलाय. असं काय लावतात? व ते तत्व वायू तत्व आहे का? कारण जोपर्यंत वायू, शेवटी सगळ्यात कोण निघून जातो? वायू तत्व अंगातलं निघून जातं. समर्थ म्हणले अखंड हा देह, ही पृथ्वी देखील, द्वैत अद्वैत भाग कळले पाहिजे. समर्थ म्हटले ही देहरूपी पृथ्वी देखील ह्या पंचमहाभूतांवरतीच चालते ना. अष्टधा प्रकृती, 3 त्रिगुण, आणि ही पंचमहाभूत बनून ही अष्टधा प्रकृती बनली ना. जशी ती पृथ्वी महत्त्वाची आहे तशी ही पण पृथ्वी महत्त्वाची आहे हो. देह ही सुद्धा महत्त्वाचंच आहे ना. पण समर्थ म्हटले हे सगळं काय आहे हो? नश्वर आहे. ही पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, जे काही असेल ते सगळं नष्ट होणार आहे. शाश्वत काय आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणून शाश्वताला भेटण्यासाठी समर्थांनी सर्वांची स्तुती केली. मग विचार करा, आपण एक विचार कधी केला आहे का की या पृथ्वी तलावरती किती संख्या आहे? जनसंख्या 8 अब्ज. पूर्ण जगभरामध्ये 8 अब्जाच्या वरती लोकसंख्या आहे. एकही माणसाच्या हाताच्या रेषा, म्हणजे आपण बघा ते आधार कार्डासाठी काय करतोय, हाताच्या पाची 10ही बोटावरचे काय घेतले जातात? ओठाचे घेतले जातात. एक विचार करा, एकाही व्यक्तीच्या हाताचा ठसा दुसऱ्या व्यक्तीसारखा नाही आहे. कधी विचार केला आहे का? या एवढ्या लोकांना निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल, त्याची बुद्धिमत्ता किती असेल, त्याचं सामर्थ्य किती असेल, तो किती ऐश्वर्यवान असेल, तो किती धनवान असेल, त्यानं किती अहंकार करावा. आपल्याकडं एवढं पृथ्वीवरती राहून जर आपण सगळ्या विश्वामध्ये श्रीमंत असू तर आपल्याकडे केवढा मोठा अहंकार हो की माझ्यासारखं जगामध्ये विश्वामध्ये कुणीच नाही. आहो, समर्थ म्हटले बरं ठीक आहे, तुझ्यासारखं या विश्वामध्ये कुणीच नाही. पण एखादं संकट आलं, एखादी आपत्ती आली, लक्षात घ्या कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी समर्थ म्हटले सर्व कुणाच्या हातात आहे हो? या विश्वनिर्माणकर्त्याच्या हातात आहे. सगळं त्याच्या हातात आहे. कुठल्या क्षणी काय बदल घडून येईल सांगता येत नाही. म्हणजे सर्व चक्र बघा, डॉक्टर काय करतात? शेवटच्या क्षणापर्यंत पेशंटला वाचवायचा प्रयत्न करतात. परंतु 1% काय करतात हो? 1% काय करतात? ते काय म्हणतात की हे सर्व परमेश्वराच्या हातात आहे. म्हणजे सर्वांचा विश्वास शेवटी कोणावरती आहे की हे सर्व कार्य करणारा कुणीतरी आहे, कुणीतरी अद्भुत शक्ती आहे,
आणि ती हे सगळं कार्य काय करते, करून घेते. हा सर्वांना काय आहे हो, विश्वास आहे. म्हणून डॉक्टर असू द्या, सायंटिस्ट असू द्या, एखादं रॅकेट जरी उडवायचं असेल, म्हणजे एखादं कुठला कार्य केलेलं असेल, त्यांनी उत्तमाचं काय केलेलं असेल, निर्मिती कुठल्या तरी घटकाची केलेली असेल, परंतु ते उत्तमाचं चालेल का नाही चालेल याच्यासाठी त्यांचा विश्वास कोणावरती असतो, त्या अद्भुत शक्ती, म्हणजे न दिसणारी कुठली तरी अशी शक्ती आहे की जी आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करते, असा विश्वास विज्ञानातले श्रेष्ठातले श्रेष्ठ व्यक्ती काय करतात हो, ठेवत आहे. लक्षात ठेवा, आपण तर कोण आहे, आपण शून्य आहे. आपण एवढे विद्वान पण नाही आहे. समर्थ म्हटले, अरे जे विद्वान आहेत, महापंडित आहेत, ज्यांनी अगाध विद्या प्राप्त केली, असे साधू संत आहेत, ते सुद्धा काय म्हटले हो, की हे सर्व विश्व चालवणारी एक अद्भुत शक्ती आहे. मग ती शक्ती कुठली, हे समर्थांनी आपल्याला अखंड श्रवणामधून जाणवून दिले. कुठली शक्ती आहे, कुठल्या शक्तीला आपल्याला काय जायचं आहे हो, तिला शरण जायचं आहे ना. जी ती अद्भुत शक्ती आहे, जी डोळ्यांना दिसत नाही परंतु प्रत्येक ठिकाणी कार्याला हजर असते. मग ही शक्ती कुठली आहे हे आपण कधी शोधलं का, समर्थ म्हटले, नाही ना. म्हणजे शोधता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले, हे पंचमहाभूतं एवढी महत्त्वाची आहेत. विश्वामध्ये कितीही श्रीमंत व्यक्ती असू द्या, जर या असे काही श्रीमंत व्यक्ती आहेत की खूप पैसा आहे त्यांच्याकडे, खूप म्हणजे खूप पैसा आहे, परंतु त्यांच्या मुलावरती उपचार होऊ शकत नाही, प्रॉपर असा उपचार त्याला भेटू शकत नाही. मग समर्थ म्हटले, अरे यावरून तरी आपल्या लक्षात यावं की त्या नियंत्यानं त्याच्या हातात काहीतरी ठेवलेलं आहे हो, त्याची पकड आहे सगळ्यांवरती, आहे तो नियंता जाणवून देतोय प्रत्येकाला. तरी देखील माणूस काय करतोय हो, अहंकारात काय होतोय हो, बुडून चाललाय. एवढा अहंकार समर्थ म्हटले की त्याला समोरचं माणूस किती दुःखात आहे हे सुद्धा दिसत नाही. अहो एवढा अहंकार समर्थ म्हटले, स्वतःची काय म्हणतात की आई वडील वारले तरी त्या मुलांना कशाचा अहंकार आहे हो, इस्टेटी संपत्तीचा अहंकार आहे. समर्थ म्हटले, अरे संपत्तीचा अहंकार आता तरी सोड, तू काय बरोबर घेऊन जाणार आहे, काय घेऊन आला होता म्हणून तू काय बरोबर घेऊन जाणार आहे म्हणून एवढा अहंकार करतोय. अरे सर्व हितच सोडून जायचंय. शेवटी सर्व हितच येऊन, कितीही श्रीमंत असला, कितीही विश्वामध्ये जरी एक नंबर श्रीमंत असला, तरी शेवटी त्याला कुठं त्याचं कार्य कुठं करतात हो, सगळा कार्यभाग कुठं करतात हो, मशानभूमीतच करतात. समर्थ म्हटले, किती श्रीमंत आहे म्हणून एखाद्या बंगल्यात किंवा एखाद्या त्याच्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये त्याचं दहन करत नाहीत. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले, अरे कितीही मोठा असला तरी त्याला शेवटी त्या पत्र्याच्याच काय जावं लागतं, खोलीत जावं लागतं ना. सरकारने बांधून ठेवलेले जे पत्र्याचं शेड आहे त्याच्यामध्ये शेवटीचा विसावा आहे ना. काहींना तर तोही नशिबात नसतो. मग समर्थ म्हटले, बघ की एवढा ठास करतोय, एवढा अहंकार, केवढा अहंकार हो माणसाकडं. थोडंसं छोटंसं घर बांधलं तरी माणूस काय करतो, अहंकारानं उफाळून येतो. त्याचा एवढा अहंकार की त्याला तो सगळ्यांना काय मानू लागतो, तुच्छ मानू लागतो. अरे समर्थ म्हटले, विश्वामध्ये असे कितीतरी श्रीमंत व्यक्ती आहेत, कितीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहेत, संतांना कधी देखील कुठल्याही श्रीमंतीचा हेवा वाटला नाही. अहो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः संत तुकाराम महाराजांना काय देऊ केलं, नजराना भेट दिलता. त्यामध्ये अखंड सोने चांदी काही असेल, खूप मोठी अशी धनसंपत्ती, जेणेकरून त्यांचं काय हो, दारिद्र्यच आटणार होतं. परंतु तो स्वीकारलं का हो, संत तुकाराम महाराजांनी नाही स्वीकारलं. कारण का हो, त्यांना माहीत होतं ना, मला या नश्वर गोष्टींची गरज नाही आहे. मला काय पाहिजे हो, राजा माझा उत्तमाचा राहिला पाहिजे. राजा कसा पाहिजे हो, संपन्न पाहिजे. मी संपन्न होऊन उपयोग नाही.
म्हणून अखंड काय हो, नजरानं सुद्धा स्वीकारला नाही, कारण गरजच वाटली नाही ना हो कधी. कारण जे स्वतःजवळचं होतं ते त्यांनी दान करून दिलेलं, अगोदरच देऊन टाकलेलं सर्वांना. मग इतरांचं ते कसं काय घेणार होते हो? म्हणजे न घेण्याचा उद्देश काय? का तर त्यांना कशातच काय व्हायचं नव्हतं, अडकायचं नव्हतं. त्यांनी जे जीवन दिले परमेश्वरानं ते ते काय करत होते हो, उत्तमाचं जगत होते. म्हणजे कशामध्ये? अखंड नामस्मरणामध्ये जगत होते. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे की संतांना अहंकार नव्हता. अहंकार संतांनाच पाहिजे होता ना. अखंड एवढे मोठे ग्रंथ लिहिले. समर्थ रामदास स्वामींना तर केवढा मोठा अहंकार पाहिजे होता. एवढे 20 दशक 200 समास ज्यांनी लिहून काढले, त्यातला अर्थ एका ओवीचा अर्थ एका ओवीवरती आपण 2.5 3 तास बोलू शकतो, विवरण करू शकतो, निरूपण करू शकतो, श्रवण करू शकतो. समर्थ म्हटले मग ताकद किती आहे त्या ग्रंथामध्ये. एका ओळीमध्ये जर एवढी ताकद असेल तर समर्थ म्हटले संपूर्ण ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांच्याकडं किती अहंकार पाहिजे होता हो. अखंड त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरती आपण बोलून आपल्याकडं अहंकार आलाय. समर्थ म्हटले त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरती आपण अभ्यास करतोय, आपण सर्व काय करतोय आणि आपल्याला किती अहंकार चढलाय. समर्थ म्हटले चुकीचं कार्यभाग आहे. समर्थ म्हटले अरे ज्यानं निर्माण केलं, ज्यानं लिहिलं त्यानं कधी अहंकार धरला नाही ना, कधी कुणावरती काय केलं, काहीच केलं नाही ना. समर्थ म्हटले आणि आपण आज त्याच ग्रंथाचा आधार घेऊन मोठमोठं काय करतोय हो. आपण त्याच ग्रंथाचा आधार घेऊन आपण मोठे झालो. समर्थ म्हटले आणि आपल्याकडं किती अहंकार आहे. म्हणून या अहंकारापासून आपल्याला वाचता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण या पंचमहाभूतांवरती ज्याची सत्ता आहे तोच हे विश्व चालवतोय ना. या पंचमहाभूतांवरती ज्याची पकड आहे तोच हे सर्व विश्व चालवतोय. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले त्याला आपल्याला काय देता आली पाहिजे? साथ देता आली पाहिजे. साथ कोणाला द्यायची हे आपल्या हातात आहे. समर्थ म्हटले साथ कोणाला द्यायची हे आपल्या हातात आहे. कारण का हो, सत्कर्माला साथ द्यायची का दुष्कर्माला साथ द्यायची हे सुद्धा आपल्या हातात आहे. म्हणून समर्थ म्हणले अखंड समर्थांनी दशक 16 आणलाय तत्वान्वयाचा. समर्थांनी सर्वांचं स्तवन केलं. आता पहिला समाज आपण बघितला, यामधील दशक 16व्यातला पहिला समाज बघितला, वाल्मिक स्तवन केलं. दुसऱ्यामध्ये सूर्यस्तवन आणि आता तिसरा पृथ्वी स्तवन केलंय समर्थाने अखंड. परंतु समर्थांचं स्तवन करता आलं पाहिजे हो. अखंड एवढा मोठा ग्रंथ आपल्यासाठी समर्थांनी लिहून ठेवलाय. केवढं महत्भाग्य आहे आपलं की हा ग्रंथ निदान आपण काय करतोय हो, वाचतोय. समर्थांनीच आपल्याला हे शिकवलं सगळं. लक्षात घ्या, ग्रंथ आपण कधी उघडूनच बघितला नसता, कारण ग्रंथच एवढा मोठा आहे. समर्थ म्हणजे कधी वाचायचा? दशक अखंड काय 20 दशक आहेत आणि 200 समास आहे. कधी वाचायचा? समर्थ म्हटले एवढा मोठा ग्रंथ. आपलं महत्भाग्य आहे की समर्थांनी आपल्याला थोडं 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 काढून दिलं सगळं आणि हा परमार्थ आपल्याला कळतोय. हे सर्वात महत्त्वाचं महत्भाग्य आहे. कारण कुठल्याही संतांचा ग्रंथ घ्या. समर्थ म्हटले ज्याला द्वैत अद्वैत दोन्ही कळतंय त्याला हे ग्रंथ कुठलेच वेगळे नाहीत हो. हे सगळे एकच ग्रंथ आहेत, एकाच रेषेतून गेलेले. समर्थ म्हटले यात सांगण्याचं तात्पर्य कुठल्याही संतांनी लिहिलेला ग्रंथ घ्या. समर्थांना एवढंच सांगायचं की त्या सर्व ग्रंथामधून आपल्याला जो उपदेश मिळतोय तो समान आहे. समर्थ म्हटले लक्षात ठेवा, कारण हे सगळं एकमेकांना निगडीत आहे हो. समर्थांनी वास्तव मांडले. पृथ्वी जी दिसती पृथ्वी, आज जे आपली भांडणं होत आहेत ते या पृथ्वीसाठीच होत आहेत ना. आभावा बांधतात, जमिनीसाठी भांडतोय ना आपण. समर्थ म्हटले कधी विचार केलाय का? अरे ज्याला आपण आपली म्हणतोय ती आपली नाहीच आहे. लक्षात घ्या, ज्या गोष्टीला अखंड आपण आपली म्हणतोय व समर्थ म्हटले ती आपली नाहीच आहे. ही पृथ्वी तत्व आहे, सेपरेट आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले तिच्या मनात आलं ना, नाही बाबा सगळं संपवूनच टाकायचं आहे, सगळं संपणार आहे. लक्षात ठेवा. मग आपण एवढा 1 गुंठ्यासाठी आपण काय करत असतो? समर्थ म्हटले आपण जन्माला आलोय आणि जन्माला आल्यानंतर हे सगळं काय दिलंय हो आपल्याला?
खाण्याकरता परमेश्वर दिले ना, पूर्वापार चालत आलेलं सगळं दिले. परंतु कधी विचार केलाय का समर्थ म्हटले, या पृथ्वीवरती राहूनच आपण काय काय उपद्व्याप करतोय. परंतु त्या पृथ्वीला कधी अहंकार आलाय का? का पृथ्वी म्हटली की नको मला आता नाही, हे 8 अब्ज लोकांचं ओझं मला काय झेपत नाही, चला मला हे ओझं नको आहे, मी हे ओझं सगळं काढून टाकते. विचार केलाय का कधी? पृथ्वीनं जर ठरवलं की नाही बाबा मला आता हे ओझं झेपत नाही ह्या 8 अब्ज लोकांचं, चला मला काय करायचं, हे ओझं काढून टाकायचं. परंतु ही पृथ्वी माया आपल्याला अखंड सांभाळते. अखंड 84 लक्ष, हे फक्त 8 अब्ज काय झाले, माणसाचे झाले, माणसाची संख्या झाली जगभरातील. समर्थ म्हटले असे असंख्य अनेक मोठमोठे प्राणी पक्षी हवेत राहणारे जरी असले तरी ते कुणावर अवलंबून आहेत व पृथ्वीवरतीच अवलंबून आहेत. म्हणून समर्थांनी अखंड एवढी ही पृथ्वी सहनशील आहे, एवढी दयाळू आहे की आपण विचारच करू शकत नाही. हा आपण साधं आपल्या भावाला देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आपण साधं आपल्या बहिणीला देऊ शकत नाही. समर्थ म्हटले काय देऊ शकत नाही हो. समर्थ म्हटले जे त्यांचं आहे ते आपण त्यांना न्यायानं देऊ शकत नाही. मग ह्या पृथ्वीनं अखंड आपल्याला फ्रीमध्ये दिले हो सगळं. एवढा निसर्ग, अहो मोठमोठे पर्वत डोंगर नद्या समुद्र सगळं तिच्याच वरती आहे ना. कधी तिनं मागितलाय का मोबदला तुम्हाला? विचार करा. पृथ्वीनं कधी मोबदला मागितलाय का? सूर्यानं कधी मोबदला मागितलाय का? वायूनं कधी मोबदला मागितलाय का? पृथ्वी पाण्यानं कधी तुम्हाला मोबदला मागितलाय का? पाणी आपण विकतोय, लक्षात ठेवा. समर्थ म्हटले फ्रीमधलं पाणी येते. कोणी निर्माण केलंय का इथं पाणी? हे कोणी आणलंय का? समर्थ म्हटले निर्माण करून आणलंय का पाणी? समर्थ म्हटले नाही, ते पाणी आहे. परंतु त्या पाण्यानं आपल्याला कधी मोबदला मागितला का हो? आपण दुसऱ्यांना पाणी देऊन मोबदला घेतोय, हा भाग वेगळा आहे. समर्थ म्हटले आता काळच असा निघालाय की सगळं काय मिळतंय हो, पाणीसुद्धा काय विकत आहे. कोणी पाण्याचा ग्लाससुद्धा फुकट देत नाही. शहरात गेल्यावर लक्षात येतं आपल्याला, पाणीसुद्धा फुकट नाही मिळत तिथं. लगेच काय म्हणतात, धरा बॉटल 10 रुपये द्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, अरे जे आम्ही निर्माण केले, जे आमचंच आहे त्यालासुद्धा मनुष्य काय घेतोय व मोबदला घेतोय सगळ्या गोष्टीचा. तरी देखील हे सगळे पंचमहाभूत काय करतायत व सगळं सहन करतायत आणि आपलं कार्य करत राहतायत. लक्षात ठेवा. त्यांनी जर ठरवलं की नाही, कितीही आपण प्रयत्न केले तरी ही मनुष्याची जात काय सुधारत नाही, म्हणून आपण ह्याला काय द्यायचं नाही, असं कधी म्हटलंय का ती पंचमहाभूत? कधीच नाही. समर्थ म्हटले आज्ञा आहे ना परमेश्वराची की सर्व कार्य उत्तमाचं करायचं, तर ते आपल्या सरळ मार्गानं काय करत असतात, सगळं कार्य करत असतात. म्हणून समर्थांनी अखंड त्या पृथ्वीचं स्तवन केलं आहे. ह्या समासामध्ये अखंड समर्थांनी पृथ्वीचं स्तवन केलं आहे. म्हणून श्रीराम समर्थ धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे, धन्य धन्य वसुमती. समर्थ म्हटले 2 वेळा धन्य धन्य मांडले हो, कारण एवढे उपकार आहेत त्या पृथ्वीचे आपल्यावरती. अहो कुणीच म्हणू शकत नाही की मला काही त्या पृथ्वीची गरज आहे, मला काय गरज नाही पृथ्वीची, माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, बक्कळ पैसा आहे, मला काय ह्या पृथ्वीची गरज नाही, असा म्हणणारा माणूस त्याला एकच म्हणायचं, फक्त पृथ्वीवरती पाय ठेवायचा नाही. म्हणजे पृथ्वीवरती कुठलीही वस्तू ठेवून तू काय करायचं नाही, बसायचं नाही. किती दिवस वर तरंगल, आणि तो वर्ग जरी तरंगत असेल तर आधार पृथ्वीचाच आहे ना, कारण पृथ्वीच्याच मध्यभागी आहे ना तो. म्हणून समर्थ म्हटले की धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितके वसती तितके राहती तिच्या आधारे. म्हणजे समर्थ म्हटले हिचा महिमा सांगावा तरी किती. अखंड 84तले सगळे जीव प्राणी कुठं राहत आहेत हो, तिच्या आधारानं राहत आहेत ना, पृथ्वीच्या आधारानं. लक्षात ठेवा. 84 लक्ष जीव येणीतील जेवढे प्राणी आहेत तेवढे कुठं राहत आहेत व या पृथ्वी तलावर राहत आहेत ना. समर्थ म्हटले कसं हो, म्हणजे धन्यता मानली पाहिजे हो ते मातृभूमीची, त्या कर्मभूमीची, त्या पृथ्वीची आपण काय केली पाहिजे, धन्यता मानली पाहिजे. म्हणून आपल्या
हिंदू धर्मामध्ये रोज काय करतात हो, समर्थांनी काय शिकवलं आहे आपल्याला की रोज सकाळी उठल्याबरोबर आपल्याला धरणी मातेला काय करता आलं पाहिजे, ओ नमस्कार करता आला पाहिजे. आणि त्यासाठी स्तोत्रसुद्धा आहे ना हो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादपर्श क्षमस्वे. म्हणजे तिला स्पर्श करण्या अगोदर आपण काय मागितले पाहिजे, तिची माफी मागितली पाहिजे समर्थ म्हणतात. का हो समर्थांनी आपल्याला असं सांगितलंय? कारण अखंड आपलं ओझं ती वागवते हो. झोपतोय एवढंच, झोपलं तरी तिच्यावरती झोपतोय समर्थ म्हटले. अखंड 24 तास आपल्याला कोण सांभाळत असेल उत्तमाचं तर ती पृथ्वी. म्हणून तिला नमस्कार करता आला पाहिजे. उठल्याबरोबर समर्थ म्हटले तिला नमस्कार करता आलं पाहिजे आणि नंतरच बाकीच्या कार्याला काय करायची आहे, सुरुवात करायची. म्हणून समर्थांनी प्रथमच सांगितले, धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र ती तुके राहती तिच्या आधारे. सगळे प्राणी मात्र जेवढे 84 लक्ष जीव योनीत आहेत, मग लहान असो मोठे असो, मुंगी असो हत्ती असो, समर्थ म्हटले कितीही छोट्यातला छोटा प्राणी असू द्या, कितीही मोठ्यातला मोठा प्राणी आहे असू द्या, सगळे सर्वायवल कुठं करतायत हो, सगळे कुठं जगतायत हो, सगळे कुठं राहत आहेत तर ह्या पृथ्वीवरती. सर्वांनी ह्या पृथ्वीचे आभार मानले पाहिजेत. समर्थ म्हटले अखंड श्रीमंत असू द्या गरीब असू द्या सगळेजण इथं राहत आहेत, मग त्या पृथ्वीचं आपण अखंड स्तवन करता आलं पाहिजे, कारण तीच आपल्याला सांभाळते. आणि कारण आपण बघा बाहेर एखाद्यानं काय मदत केली आयुष्यभर त्याचं गुणगान गातो. अरे समर्थ म्हटले गाव नाही अशातला भाग नाही, परंतु तुला ज्या अखंड पंचतत्वानं तुला अखंड जगवलंय त्यांचं कधी आभार मानलेत का? समर्थ म्हटले अखंड तो सूर्य तुला अखंड पोचतोय, अखंड सामर्थ्य देतोय, त्याला कधी नमस्कार केला का? त्याचे कधी आभार मानले का? एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काय थोडी मदत केली की आपण त्याचे खूप आभार मानतो, आपल्याला माहिती आहे. आणि किती आपण हे होतो, आपल्याला किती अहंकार येतो, मी त्याला मदत केली, मी त्याला मदत केली. समर्थ म्हटले असू दे रे, असू दे. अंतरिक्ष राहती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव, देह जड नसता जीव कैसे तगती. बघा जरी अंतरिक्षात राहत असतील जीव तरी त्यांचा संबंध सुद्धा कुठे आहे? समर्थ म्हटले पृथ्वीशी. कारण अंतरिक्षात जरी राहत असेल तर जडतत्व आहे ना त्यांच्याकडं. जडतत्व म्हणजेच काय व पृथ्वी. समर्थ म्हटले देह जरी आकाशात जाऊन राहिला तरी कुणामुळे आहे तो पृथ्वीमुळे. जाळती पोळती कुदळती, नांगरती उकरती खणती, मळमूत्र तिजवरी करती आणि वमन. बघा पृथ्वीवर आपण काय म्हणून करत नाही हो, आपला सगळा कचरा कुठं? पृथ्वीवर. आपलं काय जाळतो पृथ्वीवरच जाळतो ना सगळं. पृथ्वीला भाजवतोय आपण. बघा ऊसतोड झाली की आपण पाचट पेटवतो. कधी विचार केलाय का ते धरणी मायला काय होत असतील, चटके बसत असतील? कारण तिच्यात सुद्धा काय आहे व समर्थ म्हटले जीव आहेच, परंतु आपल्याला जाणवत नाही. कारण ती पृथ्वी आपल्याला काय बोलत नाही हो. कधी रागवली का? कधी म्हटली का माझ्यावरती घाण टाकताय, माझ्यावरती शेण टाकताय, मला काय करताय, जाळती पोळती कुदळती म्हणजे तुम्ही काय करताय, माझ्यावरती जाळ करताय, मला भाजवताय, मला कुदळीनं खांदताय, नांगरताय उकरताय. हे तर झालं ते, पण समर्थ म्हटले मळमूत्र पण माझ्यावर करताय पृथ्वी म्हटली. मग आणि आपल्याला उलटी आली की आपण कुठं करतो? पृथ्वीवरच करतोय ना. दुसरं काय साधन आहे का? समर्थ म्हटले. परंतु ती कधी रागवली का आपल्यावरती की माझ्यावरती तुम्ही काय करताय, थुंकताय, मलमूत्र करताय, मला सगळा त्रास देताय, उलट्या झाल्या तरी माझ्यावरतीच करताय, मलाच उकरताय खांदताय, मलाच काय करताय, सतत त्रास देताय, असं कधी पृथ्वीने आपल्याकडे तक्रार केली का हो? कधीच नाही. नासके कुजके जर्जर पृथ्वीविन कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरी पडे. अहो नुसतं नांगरतात खांदतात असं नाही, मूलमूत्र करतात असं नाही. समर्थ म्हटले किती विचार केला तर सर्व काही आपला कार्यभाग कुठं चालतोय हो? पृथ्वीवरती चालतोय. समर्थ म्हटले पृथ्वी नसती तर आपलं अस्तित्व शून्य आहे हो.
पृथ्वी जर नसेल तर आपलं अस्तित्व काय आहे? शून्य आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे? नासके कुचके जर्जर जे काय नासकं कुचकं फेकून देण्यासारखं आहे ते सगळं कुठं आपण फेकून देतो? या पृथ्वीवरती. आणि ज्या वेळेस आपलं शरीर आपण मरतो म्हणजे कुणाचं तरी मृत्यू होतो त्यावेळेस कुठं ठेवलं जातं सगळं? ती देह पण कुठं ठेवला जातो? पृथ्वीवरतीच ठेवला जातो. म्हणजे लक्षात घ्या, शेवटी सगळं म्हणजे जन्म पण झाल्यानंतर पृथ्वीच आणि मृत्यू झाला तरी पृथ्वीच. म्हणजे आपला सर्व कार्यभाग या पृथ्वीवरती चालतोय हो. पृथ्वीशिवाय आपल्याला गत्यंतर आहे का? पृथ्वीशिवाय आपलं अस्तित्व काय आहे? समर्थ म्हटले शून्य आहे. पृथ्वीनं जर हे सहन केलं नसतं तर कुठं काय केलं असतं आपण? मग पृथ्वी जर म्हटली असती की मला खाणायचं नाही, माझ्यावरती काय जाळ करायचं नाही, मला चटके बसवायचे नाहीत, माझ्या देहावरती नासकं कुचकं जर्जर काय टाकायचं नाही, कुणी मेलं तर माझ्यावरती जाळायचं नाही, असं जर पृथ्वी म्हटली असती तर आपल्या मनुष्यांनी काय केलं असतं? समर्थ म्हटले. म्हणजे विश्वामध्ये कुठलाही माणूस घ्या, समर्थ म्हटले अखंड, तो कुणावर अवलंबून आहे व प्रत्येकजण त्या पृथ्वीवरती अवलंबून आहे. कुणी असं म्हणूच नाही की काय हो पृथ्वी आम्ही निर्माण केली आहे ना आम्हीच राजा आहे त्याचं, आम्हीच मालक आहे पृथ्वीचं. पृथ्वीचा मालक फक्त तो एकच आहे, तो परब्रह्म आहे. तो दिसत नाही डोळ्यानं पण तोच आहे मालक. लक्षात ठेवा, आपण भांडतोय ह्या पृथ्वीसाठीच भांडतोय ना. हा भाग माझा, तो भाग माझा, अखंड जे काही युद्ध वगैरे चालले ते कशासाठी? समर्थ म्हटले सगळं ह्या भूमीसाठीच ना, ह्या भूमीसाठीच चाललंय ना हो हे सगळं. पण समर्थ म्हटले हे सगळं करताय कुणासाठी? त्या भूमीसाठी करताय. त्या भूमीने कधी केली का तक्रार तुमच्याकडं? भूमीने कधी काय मागितलंय का तुमच्याकडं? आणि भूमी कधी म्हटली का हे लय भांडकुदळेत, नको ह्यांना ठेवायलाच नको, असं म्हटली का हो? कधीच नाही. कारण पृथ्वी ही आपल्याला काय देते व जीवनमान देणारी एकमेव पृथ्वीच आहे ना. सगळी शेती सगळी पिकते ह्या पृथ्वीवरती, म्हणूनच आपण खातोय आणि म्हणूनच हे 84 जीव जंतू काय आहे तो जिवंत आहेत. लक्षात ठेवा, ह्या पृथ्वीमुळे जिवंत आहेत. प्रत्येकाला काही निर्माण व्हावं खाद्य ह्याची सोय ह्या पृथ्वीवरती आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले किती काय काय करतोय आपण रोजचं, किती काय काय कार्यभाग करतोय ज्याचं त्यानं ठरवा. एवढं सगळं सहन करते ती पृथ्वी. नासके कुजके जर्जर पृथ्वी विण कैची थार, देहांत काळी शरीर तिजोरी पडे, नासके कुचके जीर्ण झालेले पदार्थ टाकायला काय व पृथ्वी वाचून आधार नाही. आणि देह पडला म्हणजे प्रेतही तिच्यावरती ठेवतात ना का दुसरीकडं. माझा देह, मी लय खूप श्रीमंत आहे, माझा देह पृथ्वीवरती नको असं म्हणणार आहे का व्यक्ती? समर्थ म्हटले नाही. नाजके बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विण थार नाही, नाना धातुद्रव्य तेही भूमीचे पोटी. बरं वाईट जे काही आहे ते सगळं कुठं होतं हो? सगळं पृथ्वीवरच हो. समर्थ म्हटले बऱ्या वाईट सर्व गोष्टींना पृथ्वी वाचून थारा नाही, आधार नाही. अनेक धातू व द्रव्य पृथ्वीच्याच पोटात असतात ना. अनेक धातू द्रव्य कुठं असतात? पृथ्वीच्याच पोटात. माणूस काय करतो? तो शोधून काढतो ना आपलं म्हणून बसतो, बरोबर ना. अधिकार दाखवतो ना आपण की हे सगळं जे द्रव्य जे काय धातू आहे ते कुणाचं आहे हो? ह्या पृथ्वीचंच आहे. आणि आपण काय करतो? त्याचा शोध लावतो आणि आपण काय बनवून बसतो? मालक बनवून बसतो आणि अहंकार घेऊन बसतो. समर्थ म्हटले अखंड. पण एक लक्षात ठेवा, ह्या पृथ्वीशिवाय आपल्याला आधार नाही. एकास एक संवारती प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. बघा, आपण युद्ध झाली एवढी समर्थ म्हटले अखंड एकमेकांना किती जणांनी मारलं असेल हो? अखंड किती एकमेकांना मारलं तरी राहतायत कुठं? पृथ्वीवरतीच राहतायत ना. पृथ्वी सोडून कुणी राहू शकते का? समर्थ म्हटले नाही राहू शकत. परंतु हे कळत नाही माणसाला. माणसाकडं काय आहे? अखंड स्वार्थ आहे, अखंड लोभ आहे. म्हणून माणूस काय करतो? ह्या पृथ्वी तलावाला कुठलाही माणूस घ्या, तो काय करतो? माझं म्हणतोय ना. आपण आखणी केली ना या पृथ्वीवरती,
अधिकार कोण गाजवतोय? आपण गाजवतोय. समर्थ म्हटले, ठरवलं ना पृथ्वीनं की मला कोणाला ठेवायचं नाही, या पृथ्वीवरती मला कोणालाच ठेवायचं नाही. राहू का आपण? कितीही श्रीमंत असेल, कितीही गरीब असेल, तरी तो राहू शकत नाही जर पृथ्वीची इच्छा नसेल तर. विचार करा, पृथ्वीची जर इच्छा झाली की नाही बाबा कोणालाच ठेवायचं नाही आपल्याला आता या पृथ्वीवरती, श्रीमंत असू द्या गरीब असू द्या कोणालाच ठेवायचं नाही, चालेल का ते व्यक्तींचं? माणसाचं काय चालेल का तिथं? समर्थ म्हटले नाही चालणार. म्हणून माणसालाही जाणीव पाहिजे की आपण हे सर्व जे काय ऐश्वर्य भोगतोय, भौतिक सुख भोगतोय, हे सर्व कुणामुळे शक्य झालंय हो? ह्या पृथ्वीनं आपल्याला परमिशन दिली, तिच्यावरती राहण्याची पृथ्वीनं आपल्याला परमिशन दिली, म्हणून आपण एवढा तोरा गाजवतोय. समर्थ म्हटले माझी जमीन, माझं धन, माझं जुमला म्हणून अखंड ओरडतोय हो. माणसं अखंड ओरडत आहेत, माझं आहे माझं आहे सगळं. परंतु जिचं आहे तिनं कधी अधिकार दाखवला नाही. लक्षात घ्या, किती मोठे वृक्ष, किती मोठे टेकड्या, किती मोठं म्हणजे सगळं माणूस येऊन इथंच काय करतोय? विस्फोट करतोय, कुठं काय करतोय, तिला खाणतोय, तिला जाळतोय, तिच्यावरती सगळे स्फोट घडवून आणतोय, तरी ती पृथ्वी शांतच आहे. समर्थ म्हटले सगळं सहन करते. लक्षात घ्या, सगळं सहन करते, तिचंच आहे सगळं, तरी देखील अधिकार ती दाखवत नाही. अधिकार कोण दाखवतंय? आपण दाखवतोय. लक्षात ठेवा, आपलं काहीच नाही. समर्थ म्हटले इथं ही पृथ्वी पृथ्वीचीच आहे ना, ही जमीन जुमला सगळं कुणाचं आहे म्हणले समर्थ? पृथ्वीच आहे. परंतु तिनं कधी अधिकार गाजवायला आली नाही. ती कधी म्हटली का नका राहू माझ्यावरती, मला एवढा त्रास होतो, कुणालाच ठेवायचं नाही मला. तिनं जर ठरवलं तर एका क्षणार्धात आपण सगळे जाऊ, नष्ट होऊ. समर्थ म्हटले मग त्यात कोण गरीब कोण श्रीमंत कुणीही काय करू शकणार नाही. मग एवढं सामर्थ्य या पृथ्वीवरती आहे, पृथ्वीमध्ये, आणि तीच पृथ्वी आपल्याला सहन करते. लक्षात ठेवा, एकास एक संहार ती प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. अहो एकमेकाला मारतात, युद्ध करतात, तरी देखील सगळे पृथ्वीवरतीच राहत आहेत ना. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मत्स्यव्याळ भूमंडळी. अहो मेरू मांदारासारखे मोठमोठे पर्वत, हिमालयासारखा पर्वत त्या पृथ्वीवरतीच राहतोय. नाना अष्टकुळाकुळ, कोणाचं कुळ किती उच्च असलं तरी ते पृथ्वीवरतीच राहतंय. समर्थ कोणाचं नीच असेल तर सुद्धा पृथ्वीवरतीच राहतंय. हे माणसाने केले हो. समर्थ म्हटले पृथ्वी भेदाभेद करत नाही, पृथ्वी सर्वांना समानतेनं वागवते ना. पृथ्वीनं कधी भेदाभेद केलाय का? हा या जातीचा, हा या धर्माचा, मी नाही ह्याला सांभाळणार, मी यानं नाही माझ्यावरती शेती पिकवायची. त्या पृथ्वी आहे म्हणून आपण शेती पिकवतोय आणि म्हणून खातोय आणि म्हणून जगतोय उत्तम प्रकारे. समर्थ म्हटले पृथ्वीनं जर ठरवलं की नाही बाबा ह्यांना शेती करून द्यायची नाही, नका माझ्यावरती पेरू, नका काय धान्य उगवू, असं जर पृथ्वी म्हणाली तर आपलं अस्तित्व शून्य आहे तिच्या पुढं. लक्षात ठेवा, नाना समुद्र पहिलीकडे, भोवते आवर्णोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. काय सांगितलंय हो? सगळे म्हणजे प्राणी एकमेकांना संहार करतात, पण तोही पृथ्वीच्याच आधारानं करतात ना. आणि पृथ्वी सोडून ते कुठेकडे जातील? कुठंच जाऊ शकत नाहीत ना. गड कोट पुरे पट्टणे अनेक देश हे सर्व पृथ्वी पर्यटनानेच कळतात ना. देव मानव दानव सारे पृथ्वीवरच राहतात बघा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, रत्ने हिरे परीस वगैरे अनेक रत्न म्हणजे नाना समुद्र पहिलीकडे, भोवते आवर्णोदकाकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. म्हणजे काय? रत्ने हिरे परीस अनेक रत्न अनेक धातू द्रव्य सगळं बहुमोल, सगळं गुप्त किंवा प्रगट पृथ्वीशिवाय दुसरं कोणी नाही. लक्षात ठेवा, हे सर्व पृथ्वीमध्येच आहे हो, पृथ्वीच्याच पोटात आहे. मेरू मांदार हिमालय सगळे अष्टकुल पर्वत, अनेक पक्षी मासे सर्प सारे कोण आहेत? पृथ्वीवरच आहेत. अनेक समुद्रापलीकडे आवर्णोदकाचे वेढे आहेत व त्या ठिकाणी पृथ्वीचे प्रचंड कडे तुटलेले आहेत व मोठमोठे
पर्वतांचे तुटलेले कडे हे पृथ्वीवरच आहेत ना. पृथ्वीला सोडून आहे कुठलं तरी पर्वत? सर्व काही ह्या पृथ्वीवरती आहे. समर्थांना तेच सांगायचं आहे, पृथ्वीशिवाय आपल्या माणसाचं अस्तित्व शून्य आहे. कोणाचंच अस्तित्व नाही. म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीची किती गरज आहे. पृथ्वीनं किती अहंकार करावा की आज हे सर्व जर माझ्या जीवावर जगतायत, मी जर नाही दिलं तर हे काय करूच शकत नाही, असं पृथ्वीला कधी अहंकार आलाय का? समर्थ म्हणले अखंड ती सुखदुःखासहित सगळ्यांना काय घेते हो, सांभाळून घेते ना. शेती तिच्यामुळंच आहे, धान्य तिच्यामुळंच आहे, आणि म्हणून आपण तिच्यामुळंच आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपला जीवितार्थ चालवताना लक्षात ठेवायचं की एवढं सगळं करून पृथ्वीकडं शून्यात अहंकार आहे, शून्य अहंकार आहे. आपण किती अहंकार करून बसतोय. आपलं काय नाहीच आहे. समर्थ म्हटले हे सगळं पृथ्वीच आहे. हे शेती जमीचे तुकडे आपण पाडले समर्थ म्हटले, परंतु त्या पृथ्वीनं जर ठरवलं ना, आपण बघतोय शहराच्या शहरं, पुरातन काळात शहराच्या शहरं काय आहे तो खाली दबलेली आहेत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, कितीही श्रीमंत असेल, कितीही श्रीमंत संस्कृती असेल, पण त्याचं अस्तित्व ठेवायचं का नाही ठेवायचं हे कोणाच्या हातात आहे? अखंड पृथ्वीच्या हातात आहे. म्हणून आवरण त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबिड अंधकारे वस्ती की जे. सगळे गुप्तपणे काय जण वावरतात हो या पृथ्वीवरती, परंतु पृथ्वीवरच राहतात ना. गुप्तपणे जरी वावरले, युद्धासाठी जरी येत असतील, एकमेकांचे युद्ध होत असतील, तरी समर्थ म्हटले ही सगळी युद्ध कुठं होत आहेत हो? ह्या पृथ्वीवरतीच होत आहेत. आणि पृथ्वीवरती होत आहेत तर कशासाठी होत आहेत हो? या पृथ्वीसाठीच होत आहेत ना. तुकडे पाडले माणसाने युद्ध करून, परंतु त्या पृथ्वीनं सगळं सहन केलं हो. युद्ध करताना माणूस गप्प बसतोय का? काही त्या पृथ्वीला इजा पोचेल असं करतोय हो, तरी देखील ती पृथ्वी रागावत नाही. अखंड त्या पृथ्वीनं काय करून ठेवलं आहे? आपलं श्वास, म्हणजे पृथ्वीनं अखंड काय करून ठेवलं आहे माणसासाठी? अखंड अखंड सगळं देते ना पृथ्वी. सगळं स्वातंत्र्य देऊन ठेवलं आहे हो या पृथ्वीनं. सगळं स्वातंत्र्य या पृथ्वीनं ठेवलं आहे. त्या जीवनास आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणीकडे. त्या जीवनास आधार पवन म्हणजे काय सांगितलं आहे? त्या जीवनाला आधार काय आहे हो? त्या जीवनाला निबिड व घनदाट आवरण वायूचा आधार असल्यामुळे पाणी कुठूनही फुटून जात नाही. बघा, असं कधी झालंय का? पृथ्वीवरती समुद्र आहे ना, कधी फुटून समुद्र पृथ्वीच्या बाहेर गेला असं झालंय का? समर्थ म्हटले म्हणजे सगळ्या अख्ख्या विश्वामध्ये पाणी झाले, पृथ्वीवरचा समुद्र फुटला आणि सगळ्या विश्वामध्ये पाणी झाले असं नाही आहे. समर्थ म्हटले ते सर्व पाणी या पृथ्वीच्या अंतरंगातच आहे ना. 71% पाणी आणि 29% जमीन आहे. समर्थ म्हटले हे सगळं कुठे आहे हो? पृथ्वीवरच आहे ना. कधी बांध फुटला का? समर्थ म्हटले मग त्या पाण्याला अडवणारी ती पृथ्वी आहे. लक्षात ठेवा. मग केवढं सामर्थ्य आहे या पृथ्वीकडं की एक ठेंबही ते बाहेर जाऊन देईना. म्हणजे तिचं जे कडं आहे, तिचं जी कटडी आहे, म्हणजे शेवटचा भाग आहे जिथून पाणी सुद्धा बाहेर जात नाही. म्हणजे आपण म्हणतो की 7 समुद्र आहे म्हणतो ना. समर्थ म्हटले अखंड पृथ्वीवरती 7 समुद्र आहेत समर्थ म्हटले, परंतु त्या पृथ्वीला जरा किंचितसाही काय नाही हो, अहंकार नाही. अखंड ती काय करते हो? अखंड पृथ्वी काय करते हो? आपलं संरक्षण करते, आपलं काय करते? पालन पोषण करते. अखंड आपल्यासाठी सर्व काही करत असते. त्या जीवनाचा आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. त्या प्रभंजनाशी आधार, कठीणपणे अहंकार, ऐशा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. त्या प्रभंजनाशी आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. इथं काय सांगितलंय हो? प्रभंजन म्हणजे कोण हो? वायू. म्हणजे त्या वायूला कठीण म्हणजे अज्ञानमूलक अशा अहंकाराचा आधार आहे. अशा त्या भूगोलाचा अंत कोणाला लागणार नाही.
ह्या भूगोल ह्या पृथ्वीचा अंत कोणाला लागणार आहे का हो? नाही लागणार समर्थ म्हटले. कारण इथं काय सांगितलंय, त्या भूगोळ नाना त्या प्रभंजनाशी आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. त्या भूगोळाचा पार कोण जाणणार आहे हो? कोणच जाणू शकत नाही. म्हणजे या पृथ्वीचा अंत कुणीही जाणू शकत नाही. एक त्या परब्रह्मा वाचून कोणाला माहीत नाही की या पृथ्वीचा पार कुठे. नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नाच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. आता नाना पदार्थाच्या खाणी, ज्या काही खाणी आहेत आपल्या, बघा आपण म्हणतो ह्या देशात सोन्याच्या खाणी आहेत, ह्या देशामध्ये पेट्रोलच्या खाणी आहेत. समर्थ म्हटले अरे ठीक आहे, हे सगळं आहे बरोबर आहे, पण हे सगळं कुठे हो? पृथ्वीवरतीच आहे ना. म्हणजे जे काही नाना पदार्थाच्या खाणी आहेत ते कुठे आहेत? पृथ्वीवरती आहे. आपण प्रभाग पाडले, आपण नकाशा तयार केला आणि हे क्षेत्र माझं ते क्षेत्र माझं, भावबांधकीत जसं केलं तसंच कुठं केलं हो आपण? अखंड देशामध्ये सीमारेषा काय केल्या? आखून दिल्या समर्थ म्हटले. परंतु या पृथ्वीवरती मनुष्य अधिकार गाजवतोय हो. सगळ्यात जास्त कोण अधिकार गाजवतोय? माणूस सगळ्यात जास्त अधिकार गाजवतोय. म्हणून प्राण्यांच्या सुद्धा हद्द काय केल्या हो? स्वतःसाठी वापर करायला घेतल्या माणसाने. म्हणून समर्थ म्हटले अखंड या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त अधिकार कोण गाजवतोय? तर माणूस. म्हणून समर्थ म्हटले की माणूस अधिकार गाजवतोय बरोबर आहे, परंतु समर्थ म्हटले त्याला ही जाणीव पाहिजे की अखंड ही पृथ्वी आपल्याला अखंड सहन करते. लक्षात ठेवा, कारण पृथ्वी एवढं सहनशील या विश्वामध्ये दुसरं कोणीही नाही. कारण का हो, काय आपण ह्या पृथ्वीवरती एकच माणूस बघा, एकच फॅमिली घ्यायची, एकच फॅमिली एवढी घाण करते ह्या पृथ्वीवरती. मग अशा कितीतरी फॅमिली आहेत, असे कितीतरी लोक आहे. समर्थ म्हटले प्रत्येक जण ह्या पृथ्वीवरती काय करत असतो? घाणच करतो ना एक प्रकारे. कुठंही सोडलं, कुठंही काय केलं तरी समर्थ म्हटले सगळं पृथ्वीवरच आहे. म्हणजे सगळ्यात जास्त घाण कोण त्या पृथ्वीला करत असेल तर मनुष्य प्राणी. लक्षात ठेवा. म्हणजे मनुष्याला थोडंसं काय कमी पडलं तर त्याला काय होतं? वाईट वाटतं. परंतु ह्या पृथ्वीला किती वाईट वाटायला पाहिजे? समर्थ म्हणजे अखंड ती काय करते हो? तपते उन्हामध्ये, तिला काय नाही आहे, मानसिक आरोग्य कसलंच नाही आहे. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे हो? या पृथ्वीची दक्षता आपल्याला घेता आली पाहिजे. कारण तापमान काय झाले हो? सगळीकडे वाढत चालले. मग पृथ्वीची काळजी घेण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड केली पाहिजे, त्या वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी पुढची ओवी काय दिली हो? नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नाच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. अहो कल्पतरू चिंतामणी हे सगळं कुठे आहे हो? चिंतामणी दगड असतो, सर्व इच्छा पूर्ण करणारा तो दगड असतो चिंतामणी. आणि अमृताची कुंड आहेत ना पृथ्वीवरतीच. म्हणजे जे काही आहे ते सगळं कुठं आहे हो? पृथ्वीवरती आहे. आणखीन काय सांगितलंय? नाना दीपे नाना खंडे, वस्ती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळा आली. काय सांगितलंय? नाना अनेक बेटे आणि अनेक काय हो, जे काय खंड आहेत ते सगळं कुठे हो? अनेक ओसाड मैदान आहे, गजबजलेली स्थळे सगळं कुठे हो? या पृथ्वीवर आहे. तसेच अनेक मोठमोठाले जलाशयही आहेत ना, त्यात अनेक जलाशयांचे जीवन म्हणजे जीवनाचे विचित्र प्रकार आहेत. म्हणजे बघा त्या पाणी पण आहे ना. समर्थ म्हटले अखंड अनेक मोठमोठे तलाव, अनेक सरोवर, अनेक नद्या, अनेक समुद्र सगळं कुठं आहे हो? समर्थ म्हटले अखंड या पृथ्वीवरती आहे. आणि ज्याचं त्याचं महत्त्व आहे हो. ते जे जलाशय आहेत त्यांचं आपापलं महत्त्व आहे. लक्षात ठेवा. ते कुणामुळं महत्त्व आहे हो? हे सगळं पृथ्वीमुळंच. मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. काय सांगितलंय हो? मेरू पर्वताच्या भोवताली तुटलेले कडे, त्यात जागोजाग पडलेले विलक्षण कडोसे, सूर्यकिरण, त्यातील अनेक प्रकारचे घनदाट वृक्ष,
फार मोठा प्रकाश हे कुठे हो पृथ्वीवरच आहे ना. त्या सन्निध दे लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक चंद्रादी द्रोणादी मैनाक महागिरी. काय सांगितलंय हो? त्या जवळच असणारा लोकपर्वत आणि सभोवती फिरणारे सूर्यमंडळ म्हणजे चंद्र द्रोण मैना इत्यादी प्रचंड पर्वत हे कुठे आहेत हो पृथ्वीवरतीच. नाना देशी पाषाण भेद नाना जिनसी मृतिका भेद नाना विबुधी छंदबंद नाना खाणी. बघा, नाना देशी पाषाण भेद, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाषाण आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारची माती पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे माती पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे दगड पाहायला मिळतात. नाना विभूती म्हणजे नाना ज्या काही खाणी आहेत, धातूंच्या खाणी आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. म्हणजे अनेक देशातील अनेक जातींचे दगड, अनेक प्रकारची माती, अनेक विभूती, सगळं गुप्त ठेवी, अनेक खाणी कुठं आहेत हो? सगळं पृथ्वीवर आहे. समर्थ म्हटले आपल्याला वाटतं काय आपण सर्वश्रेष्ठ वाटतो, सगळीकडं श्रेष्ठ वाटतो ना स्वतःला, पण समर्थ म्हटले पृथ्वी कधी स्वतःला श्रेष्ठ समजत नाही. बघा, ज्या पृथ्वीकडं सगळं एवढा 8 अब्ज लोकसंख्या जी आहे ती सगळी कोणावर अवलंबून आहे हो? या पृथ्वीवरतीच आहे. जेवढे काय प्राणी मात्र आहे, जेवढे काय पक्षी आहे, पशुपक्षी आहेत, झाडं आहेत, जेवढे जीव आहेत या पृथ्वी तलावरती, तेवढे सगळे कोणामुळे आहेत? या पृथ्वीमुळेच आहेत. जर पृथ्वीनं ठरवलं की मला हे कुठलंच कार्य करायचं नाही तर कोणच वाचू शकणार नाही. लक्षात ठेवा, कोणी श्रीमंत असो गरीब असो सर्वांचा नाश होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या पृथ्वीचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. एक भूकंप झाला, पृथ्वीचं थोडं काय केलं पृथ्वीनं, थोडासा भूकंप झाला पृथ्वीवरती तर माणसाची काय हालत होऊन बसते हो. म्हणून समर्थ म्हटले अरे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अहंकार येऊ द्यायचा नाही. समर्थ म्हटले कुठल्या जमिनीचा जुमल्याचा अहंकार येऊ द्यायचा नाही, घराचा अहंकार येऊ द्यायचा नाही. कारण अहंकार जर येत असेल एखाद्याला तर समर्थ म्हटले पृथ्वीचं कार्य काय आहे हे ते बघा. पृथ्वीनं कधी आपल्याला मोबदला मागितला का हो? एवढी घाण करतोय, एवढं त्या जमिनीला त्रास देतोय, एवढं नांगरतोय, कसली कसली खतं टाकतोय. समर्थ म्हटले तरी देखील पृथ्वी सगळं काय करते हो? सहन करते. कारण तिथला तेवढा काय आहे? आत्मविश्वास आहे. लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वी सगळ्यात काय आहे हो? सर्वश्रेष्ठ आहे ना. का सर्वश्रेष्ठ आहे? आपल्या सगळ्यांना सामावून घेते हो ती. एवढी सगळी मोठमोठी मंदिरे, देवदेव म्हणजे देवदेवतांचे मोठे यात्रा भरत आहेत. असं कधी म्हटले का पृथ्वी मला जड झाले? एवढे मोठे पर्वत आहेत, हिमालय पर्वत, मेरू मांदार पर्वत, एवढे सगळे मोठमोठे पर्वत वास्तव्याला कुठे आहेत हो? या पृथ्वीवरतीच आहेत. परंतु पृथ्वीला या गोष्टींचा कधी कंटाळा आलाय का हो? कधी म्हटली का पृथ्वी नको मला हे सगळं काहीच नको, माझ्यावरती कुणीच काय जडपणा ठेवायचा नाही, माझं द्रव्य कोणी घ्यायचं नाही, माझं धातू कुठले घ्यायचे नाहीत, असं पृथ्वी कधी म्हणाली का हो? सगळं देत आले मनुष्याला. लक्षात ठेवा. मग या पृथ्वीचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती हे आपण लक्षात घेता आलं पाहिजे. आणि जिनं हे सगळं निर्माण केलंय तिच्याकडं सुद्धा काय वर नाही हो, तीळ मात्र काय नाही हो? अहंकार नाही. आणि आपण मात्र या पृथ्वीवरती राहून आपल्याला थोडा जमिनीचा तुकडा जास्त असेल तर आपल्याकडं काय येतोय हो? अहंकार उपाळून येतोय. म्हणून समर्थ म्हणतात मेरू भोवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडले निबिड तरू लागले नाना जिनसी त्या सन्निध लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक चंद्रादी तृणादी मैनाक महागिरी. काय समर्थ अखंड सांगता येतो. ज्या ठिकाणी म्हणजे मेरू पर्वताच्या भोवताली तुटलेले कडे, त्यात जागोजाग पडलेले विलक्षण कडोसे. म्हणजे कडोसे म्हणजे काय हो? कवडसा. बघा, सूर्यकिरण पडतं आणि सूर्यकिरण असं की ते आकाशातून पडायचं आरपार एखाद्या ठिकाणी छिद्र असेल तर त्यामध्ये ते कवडसा पडतं. म्हणून समर्थ म्हटले कवडसा काय करायचं? मेरू पर्वताच्या भोवती तुटलेले कडे, त्या जागोजागी पडलेले विलक्षण कडोसे,
त्यातील अनेक प्रकारचे घनदाट वृक्ष, फार मोठा प्रकाश, संधिप्रकाश, सूर्यप्रकाश काय आहे हो, पृथ्वीवर आहे. नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मूर्तिका भेद, नाना विभूती छंदबंद नाना खाणी, बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडले सैरावैरा जिकडे तिकडे, अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुळना नसाहे धरणीविषयी. बघा समर्थ म्हटले केवढी मोठी पृथ्वी आहे हो. एका व्यक्तीला काय करता येत नाही, पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही पृथ्वीला. मग पृथ्वी केवढी मोठी आहे विचार केलाय का कधी? आणि ही कशी आहे हो, पृथ्वी नुसती पृथ्वी नाही आहे, म्हणजे नुसते दगड वाळू गोटे असं नाही आहे. समर्थ म्हटले या पृथ्वीवरती अनेक काय आहेत, समर्थ म्हटले धातू आहेत, अनेक काय आहेत, धातू आहेत. त्यासाठीच माणसाची भांडणं होतात ना, पळवापळवीसाठी ना, सोनं नाणं. म्हणून समर्थ म्हटले अखंड हे सर्व कुठे आहे हो, ह्या पृथ्वीमध्येच आहे ना. आणि बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडले सैरावैरा जिकडे तिकडे, अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुळना नसाहे धरणीविषयी. नानावल्ली नाना पिके, देशोदेशी अनेके, पाहो जाता सारख्या सारखे एकही नाही. बघा अवघी पृथ्वी फिरून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. बघा सगळी पृथ्वी फिरून पाहणारा अशा अनेक रत्ना, म्हणजे आणि एक पृथ्वी फिरून, ही सगळी पृथ्वी फिरून पाहिलं असा प्राणी कोण आहे. या पृथ्वीला दुसरी उपमा शोभत नाही. लक्षात ठेवा. आता शक्य आहे हो, आता माणूस काय करतोय हो, हेलिकॉप्टरनं फिरतोय, विमानानं फिरतोय. म्हणून काय हो, पृथ्वी काय करू शकतोय, आता बऱ्यापैकी पृथ्वीचा अभ्यास करू शकतोय समर्थ म्हटले. कारण तंत्रज्ञान खूप पुढं गेले, पार मंगळावरती माणसं जाऊन पोचलेत. परंतु समर्थ काय म्हणतात, कितीही काही केलं तरी देखील सर्व कुठं आहे हो, या पृथ्वीवरतीच आहे ना, पृथ्वीवरतीच आहे. म्हणून पुढं काय सांगितलं, ही पृथ्वी आहे, तिच्यासारखी दुसरी कोणती वस्तू आहे ती जिकडे तिकडे आपट काय हो पसरलेली आहे ना. ही पृथ्वी काय हो सगळीकडं काय हो झाली हो पसरली, तिच्यासारखं दुसरी उपमाच देता येत नाही हो. नानावल्ली नाना पिके, देशोदेशी अनेके, पाहो जाता सारख्या सारखे एकही नाही. नानावल्ली नाना पिके, अहो प्रत्येक देशातलं पीक वेगवेगळं असते. लक्षात ठेवा. म्हणजे देश बदलला की पीक बदलतात. म्हणजे आणि जसं देशानुसार काय आहेत, प्रत्येक शेतामध्ये वेगवेगळी धान्य पिकत आहेत. आणि नानावल्ली नाना पिके, देशोदेशी अनेके, पाहो जाता सारख्या सारखे एकही नाही. बघायला गेलं तर एकसारखं पीक एक नाही. कारण बघा आपल्या इथं बटाटा एवढीच असतो, तेच फॉरेनमध्ये गेलं तर किलो किलोचा बटाटा असतो. म्हणजे लक्षात घ्या समर्थ म्हटले की एक फळ दुसऱ्याच फळासारखं नाही पिकत. म्हणजे हिथं जे पिकतंय ते तिकडं पिकत नाही, तिकडं जे पिकतंय ते हिथं पिकू शकत नाही. म्हणजे समर्थ म्हटले जिकडं तिकडं ह्या पृथ्वी तलावरती काय होतंय हो, वेगळं सगळं काय होतंय. म्हणजे समर्थांनी तर काय सांगायचंय, पृथ्वीवरती सगळं काय आहे हो, सगळं धान्य वेगवेगळ्या प्रकारचे पिकतात, एकही एकासारखं नाही आहे. किती वेगळंपणा. माणसाचंच घ्या समर्थ म्हटले, एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. म्हणजे दिसायला असेल थोडंफार, परंतु समर्थ म्हटले सेम टू सेम, त्याचा ब्लड ग्रुप तोच, त्याचा चेहरेपट्टी तीच. सख्खे जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात काय डिफरन्स आहे समर्थ म्हटले, फरक आहे. म्हणजे ही पृथ्वी किती श्रेष्ठ आहे हो, त्या पृथ्वीला निर्माण करणारा किती श्रेष्ठ आहे. त्या पृथ्वीचे दगड पाषाण पाणी सगळीकडे वेगवेगळं आहे समर्थ म्हटले. अख्ख्या पृथ्वीमध्ये काय आहे बदल आहे. आणि त्यातून माणसं काय करतात हो, चांगलं तेवढं शोधून घेतात. माणसाला लय बुद्धी आहे. माणूस काय करतो, काळेभोर जमीन स्वतःला घेणार आणि दुसऱ्याला काय देणार, रानवड देणार. म्हणजे काय, ज्याच्यात दगड धोंड काय जो उगवत नाही अशी जमीन भावाला देणार. म्हणजे समर्थ म्हटले किती धूर्त माणसं आहे. तो काय करणार आहे समर्थ म्हटले एवढं करून, शेवटी सर्व हिथंच सोडून जायचं आहे. एवढं माहीत असून देखील माणूस अखंड काय करतोय, आटास करतोय. त्या पृथ्वीने किती आटास करायला पाहिजे, तिचंच आहे ना सगळं.
किती श्रीमंत बनून वागायला पाहिजे. तिचंच आहे ना हो सगळं, ह्या पृथ्वीचंच आहे ना हे सगळं. जे काही आहे ऐश्वर्य आपल्याकडं जे आहे, धनधान्य धातू रत्न जे काय आहे समर्थ म्हटले ते कुणामुळे व ह्या पृथ्वीमुळे, कारण तिच्याच पोटी हे सगळं आहे ना. म्हणून समर्थ पुढची ओवी घेतात. स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपूर्व रचली तीन ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती की जे. काय सांगितलं? स्वर्ग मृत्यू आणि पाताळे तीन भाग पडतात ना हो. म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. समर्थ म्हटले पाताळामध्ये अखंड कोण राहतात हो? पाताळ लोकी महाव्याळे म्हणजे कोण हो? अखंड नागलोक. आपल्याला माहिती आहे अखंड मोठमोठे अजगर साप कुठं राहतात? पाताळ लोकात राहतात ना. आधी राक्षस राहायचे पृथ्वीवरती, काय राहायचे हो? राक्षस राहायचे पाताळ लोकात. परंतु आता कोण राहतात? नाग वगैरे राहतात, मोठमोठे नाग असतात. आणि भूमीवरतीही सगळे जीवजंतू राहतात. म्हणजे कोण? माणूस पशु प्राणी सगळे कुठं राहतात? पृथ्वीवरती राहतात. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचं आहे? स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपूर्व रचली तीन ताळे, पाताळ लोकी महाव्याळे वस्ती की जे. किती अपूर्व रचना आहे व त्या परमेश्वराची. त्यामध्ये हे रचलंय ना, म्हणजे पाताळ तीन ताळे रचली ना परमेश्वरानं. स्वर्ग मृत्यू आणि म्हणजे मृत्यूलोक म्हणजे कुठला हो? आपण आता सगळेजण राहतोय ना, तो कुठला आहे? मृत्यूलोक आहे. आणि पाताळ लोक म्हणजे ते खाली जो आहे तो पाताळ लोक. तिथं अखंड कोण राहतंय हो? सर्पवस्ती असते. म्हणजे अशी अपूर्व रचना काय केली हो? पृथ्वीमध्ये केलेली आहे. नानावल्ली बीजांची खाणी, ते हे विशाल धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. नानावल्ली बीजांची खाणी काय सांगितलंय हो? स्वर्ग मृत्यू व पाताळ हे तीन लोक किती अद्भुत बनलेले आहेत. पाताळात अजस्र सर्पाची वस्ती आहे. ही विशाल पृथ्वी म्हणजे अनेक वल्लीचे व बीजांची काय आहे हो? खाण आहे. आणि विधाताच्या हातून म्हणजे ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, ही पृथ्वी निर्माण केली. आणि ही अद्भुत रचना ही सृष्टीची काय आहे हो? ब्रह्मदेवांनी केलेली ही सृष्टीची अद्भुत रचना आहे पृथ्वी म्हणजे. लक्षात घ्या. नानावल्ली बीजांची खाणी, ते हे विशाल धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. गडकोट नाना नगरे, पुरे पठणे मनोहरे, सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती की जे. गडकोट नाना नगरे काय सांगितलंय हो? अनेक गड किल्ले नगरे सुंदर सुंदर पुरे शहरे व पट्टणे या सर्व ठिकाणी जगदीश्वराची काय आहे हो? वस्ती आहे. पृथ्वीवर महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चवताळले, सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना. महाबळी होऊन गेले, अनेक योद्धे ह्या पृथ्वी तलावर होऊन गेले हो. मोठमोठे बलाढ्य वीर झाले, पण त्यांना पृथ्वीवरच पराक्रम काय करावा लागला व गाजवावा लागला ना. आपल्या सामर्थ्याने पृथ्वी सोडून म्हणजे स्वतंत्र पृथ्वी निर्माण करून वेगळे राहिले असे मात्र घडले नाही. किती वीरपुरुष असू द्या, श्रीकृष्ण स्वारी झाली, श्रीराम झाले, परंतु समर्थ म्हटले त्यांनी सेपरेट स्वतःची पृथ्वी निर्माण केली का हो? अजिबात नाही. समर्थ म्हटले देवांनीही या पृथ्वीला काय केलं हो? नेहमी वंदन केलं. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चवताळले, सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना. कितीही मोठमोठे युद्धे होऊ द्या, होऊन गेले ना हो. किती मोठमोठे युद्धे होऊन गेले. समर्थ म्हटले अखंड आपण इतिहास वाचलाय ना, अखंड किती युद्ध झाली हो या पृथ्वी तलावर? असंख्य युद्ध झाली, परंतु पृथ्वी आहे अशीच आहे. लक्षात ठेवा. माणसं मात्र गेली, परंतु समर्थ म्हटले असा एकही योद्धा झाला नाही की त्यांनी पृथ्वी निर्माण केली. असं आहे का हो? नाही. म्हणजे पृथ्वी निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त त्या परमेश्वराचं आहे, आपल्या कोणाचंही हे कार्य नाही. असंभावे हे जगती, जीव किती एक जीती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. असंभाव्य हे जगती, अहो जे शक्य नाही ते ह्या जगामध्ये घडतंय ना. कारण असे असंख्य जीव या पृथ्वी तलावर काय करत आहेत? जगत आहेत. आणि नाना अवतार पंगती भूमंडळावरी, अनेक अवतार ह्या भूमंडळावर झाले ना. 4 युग घडली ना या पृथ्वीवर अखंड. कुठली? म्हणजे कृतयुग,
त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असे अनेक असंख्य युग या पृथ्वी तलावर घडली. पण पृथ्वीला काय फरक पडला का हो? कित्येक राजे म्हणजे राजे महाराजे होऊन गेले, थोर झाले, परंतु पृथ्वी आहे अशीच आहे. समर्थ म्हटले पृथ्वीला काय फरक पडत नाही, कारण ज्यांनी जन्म घेतलाय ते जाणारच आहेत. मग असे मोठमोठाले अवतार कार्य घेऊन देवसुद्धा काय कुठं वावरले हो? इथंच वावरले ना या पृथ्वी तलावर. मग पृथ्वीनं आतापर्यंत किती सहन केलं? समर्थांना काय म्हणायचंय? अखंड पृथ्वीनं किती सहन केलं हो? अखंड तिच्याच पोटावरती सगळे नाचतायत ना अजूनही. तिचंच अस्तित्व आहे ना, तिच्यावरतीच आपण सगळे नाचतोय ना. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणले अखंड, म्हणून धन्य धन्य ही वसुंधरा आहे हो. का तिला धन्य म्हटले समर्थांनी? कारण अखंड आपलं काय वागवते, ती बोजा वागवते. कोण? पृथ्वी. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना. असंभाव्य हे जगती, जीव कित्येक जाती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. असंभाव्य हे जगती. काय सांगितले हो? पृथ्वीवर मोठमोठे बलाढ्य वीर झाले, पण त्यांना पृथ्वीवरच पराक्रम गाजवावा लागला. म्हणजे अशी ही पृथ्वी काय आहे हो? अपाट आहे. तिच्या पाठीवर कितीतरी असंख्य जीव होतात आणि मरतात. लक्षात ठेवा. अनेक अवतार मालिकाही होऊन गेल्या आणि शेकडो अवतारही होऊन गेले ना हो त्या पृथ्वीवरती. म्हणजे असंभाव्य हे जगती, जीव कित्येक जिती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. असंख्य अनेक अवतार या पृथ्वी तलावर घडले ना हो. म्हणून पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे. समर्थ म्हणले सध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे न आधारे. तर सध्या रोकडे प्रमाण इथं काय सांगायचं आहे त्यांना? अशीही म्हणजे ह्यात संशय धरण्यासारखं काय नाही. सध्या प्रत्यक्ष काय आहे हो? हा अनुभव आहे प्रत्येकाला. आणि पृथ्वीच्या आधाराने हे सर्व प्रकारचे जीव आपले भिन्न प्रकारचे जीवन चालवतात. बघा, म्हणजे जिवंत राहत आहेत ना, पृथ्वीच्या आधारानं सगळे जिवंत आहेत. म्हणजे जो काही श्रीमंतपणा आपण कमवतोय आज, आपण बघा म्हणतो हा जगात सर्वश्रेष्ठ आहेत, ह्या व्यक्ती जगात सर्वश्रेष्ठ आहेत. समर्थ म्हटले ठीक आहे, सर्वश्रेष्ठ आहेत, बरोबर आहे, परंतु हे सगळी संपत्ती तुम्हाला कुठून मिळाली? या पृथ्वीपासून मिळाली. याची जाणीव आपल्याला धरता आली पाहिजे. कारण पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे हो. अखंड आपल्याला काय करते हो? अखंड सर्व परमेश्वराचे अवतार सगळे पृथ्वी तलावरचे अवतार, म्हणजे सगळे जे परमेश्वराचे अवतार कुठं झाले हो? या पृथ्वी तलावरच झाले. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? पृथ्वीचं स्तवन करता आलं पाहिजे. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती, कित्येक काळ होता जगती जैशी तैशी. काय सांगितलं? कित्येक काय सांगितलं इथं? कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती, कित्येक काळ होता जगती जैशी तैशी. म्हणजे बघा आले समर्थ, शेवटी आपल्यावर आले. बघा, कित्येक भूमी माझी म्हणती. कित्येक जण काय म्हणतात? हो माझंच येत आहे, माझी जमीन आहे. घेतो ना आपण, लुबाडून घेतो दुसऱ्याकडून. काय म्हणतो? ही भूमी माझी, ही शेती माझी आहे. समर्थ म्हटले अशी माझी शेती म्हणणारे कित्येक जण मरून गेले. तिथे अनेक पिढ्यानं पिढ्या काय करतायत? तिथं खातायत. समर्थ म्हटले म्हणजे माझं माझं म्हणणारे सगळे मेले म्हणले. समर्थांना इथं काय सांगायचंय? या पृथ्वीवरती माझं माझं म्हणून अनेक जण गेले ना, की ही माझी शेती आहे, ही माझी शेती आहे, असं करून अनेक पिढ्या गेल्या, परंतु पृथ्वी तिथंच आहे हो. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती, कित्येक काळ होता जगती जैशी तैशी. असं कित्येक काळ चाललंय हो, की एक जण येतो, दुसरा लगेच त्याच्यावरती काय होतो? म्हणजे एक माझं माझं म्हणून गेला की बाबा त्याला किती आहे? 10 एकर शेती आहे. उदाहरणार्थ एका व्यक्तीला 10 एकर शेती आहे आणि तो काय करतो? आयुष्यभर कुणाला त्या शेतात पाऊससुद्धा टाकून देत नाही. माझं आहे माझं आहे म्हणतो. समर्थ म्हटले ठीक आहे, तो व्यक्ती काय सोबत जमीन तो 10 एकर घेऊन जात नाही. समर्थ म्हटले तो काय जातो? मरून जातो. समर्थ म्हटले लगेच त्याची काय होतात? सगळे पिकवायला येतात ना दुसरे, तेही काय करतात? माझं माझं म्हणतात.
परत ते पण जातात, त्यांची चौथी तिसरी पिढी येते, तीही काय करते, अखंड शेती करत असते. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचं आहे की कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती, कित्येक काळ होता जगती जैसी तैसी, ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे, ऐसा पृथ्वीचा महिमा. समर्थ म्हटले असा ह्या पृथ्वीचा महिमा आहे की तिला दुसरी कशाचीच उपमा देता येत नाही. ब्रह्मादी देवापासून आमच्यापर्यंत सर्वांना तिचाच काय आहे हो, आधार आहे. पृथ्वीचा आधार नाही असा एक व्यक्ती नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी त्याला आधार कोणाचा आहे हो, या पृथ्वीचाच आहे हो. पृथ्वीच्या आधाराशिवाय कोणी जगू शकत नाही. लक्षात ठेवा, आपल्या कित्येक पिढ्या माझं माझं म्हणून गेल्या समर्थ म्हटले, परंतु पृथ्वी कधी म्हटली का हो माझं आहे? तिचंच आहे हे सगळं. एवढे मोठमोठे पर्वत तिच्यावरती राहत आहेत, एवढ्या मोठमोठ्या नद्या समुद्र सगळे जण, ते सगळ्यांचं वास्तव्य कुठे आहे व या पृथ्वीवरती. मग समर्थ म्हटले एवढं असताना देखील पृथ्वी कधी म्हटली का हे सगळं माझं आहे जावा सोडून? नाही कधी म्हटली समर्थ म्हटले. परंतु आपण माणसाला थोडं काय कुठं काय मिळालं की माणूस काय होतो, सगळं विसरतो. समर्थ म्हटले सगळं काय होतं विसरतो. म्हणून समर्थ म्हटले पृथ्वीसारखं दुसरं उपमा देता येत नाही. का? कारण पृथ्वी इतकं श्रेष्ठ ह्या विश्वात काहीही नाही. आपण जे आहे म्हणजे आपण माणसं जी रुबाब दाखवतोय ते कुणाच्या जीवावर दाखवतोय हो? समर्थ म्हटले आपण एवढा मोठा रुबाब दाखवतोय, काय म्हणतो मला कोणाची गरज नाही. समर्थ म्हटले ठीक आहे, एवढा मोठा रुबाब दाखवतोय बरोबर आहे, मग तुला साथ कुणाचे? ह्या पृथ्वीचे. लक्षात ठेवा, ह्या पृथ्वीमुळे आपलं अस्तित्व आहे. पृथ्वी नसेल तर आपलं अस्तित्व काय आहे व शून्य आहे. जमीन आहे म्हणून आपण आपली म्हणतोय, पृथ्वीनं आपल्याला दिली म्हणून आपण म्हणतो माझी. समर्थ म्हटले पृथ्वीनं ठरवलं मला जमीनच ठेवायची नाही, आपलं काही चालेल का हो तिथं? काही चालणार नाही. म्हणून म्हटले समर्थ की माझं माझं म्हणायचं नाही हो, कारण आपण काय म्हणतो माझं आहे सगळं. पृथ्वी कधी म्हटली का हो माझं आहे सगळं? पृथ्वीला अहंकार जास्त पाहिजे. पृथ्वीनं काय म्हटलं पाहिजे, माझंच आहे सगळं, उठा सगळेजण, कुणाचाही अधिकार नाही आहे तिच्यावर. लक्षात ठेवा, ती काय आहे, स्वतंत्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, पृथ्वीचं स्तवन करतोय आपण बरोबर आहे, परंतु ते सुद्धा कमी आहे, कारण तिला कुठली उपमा देता येत नाही हो. सर्वश्रेष्ठ अशी ती पृथ्वी आहे, सगळं दुःख सुख सगळं सामावून घेते हो. अहो कितीतरी टन कचरा ती पृथ्वी स्वतःमध्ये सामावून घेते. किती म्हणजे किती त्रास देतोय आपण व सगळं मलमूत्र, माणूस एवढा 8 अब्ज लोकांचं मलमूत्र सगळं विसर्जन कुठं होतंय हो? त्या पृथ्वीवरतीच होतंय. मग त्या पृथ्वीनं काय म्हणावं? समर्थ म्हटलं अखंड कचरा, अख्ख्या विश्वामधला कचरा कुठं आहे? पृथ्वीवरतीच आहे. कुठं बॉम्बस्फोट झाले, कुठं काय झालं तर सगळं कुठं आहे हो? पृथ्वीवरच आहे. मग लक्षात ठेवा, आपण अधिकार दाखवतोय, समर्थ म्हटले अधिकार गाजवतोय, हा भाग माझा, हा प्रभाग माझा. परंतु समर्थ म्हटले अरे असं म्हणणारे सुद्धा होऊन गेले, कारण का हो, कुणीही शाश्वत नाही. लक्षात ठेवा, एक ते परब्रह्म शाश्वत आहे. म्हणून समर्थ म्हटले पृथ्वीला जेवढी उपमा देता येईल तेवढी देता आली पाहिजे हो. पृथ्वीशिवाय आपण उपमा देऊ शकत नाही ना. म्हणून पृथ्वीशिवाय आपल्याला काय नाही हो, आधार नाही दुसरा. म्हणजे पृथ्वीशिवाय आपल्याला काय नाही आहे, आधार नाही. पृथ्वी जर नसेल तर आपल्याला कुठलाच आधार नाही हो. पृथ्वीनं ठरवलं की आधार काढून घ्यायचा आता सर्वांचा, तर ह्या विश्वातला श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा जगणार नाही. लक्षात ठेवा, पृथ्वीचे सर्वांवरती खूप मोठे उपकार आहेत. म्हणजे पृथ्वीनं जर ठरवलं की नाही बाबा कोणालाच ठेवायचं नाही, सगळ्याला सामावून घ्यायचं, एकदाच सगळे फिनिश, पृथ्वीच्या हातात आहे. समर्थ म्हटले त्या परब्रह्माच्या हातात आहे. ज्यानं ती पृथ्वी निर्माण केली तो सर्वश्रेष्ठ आहे हो. पृथ्वीला आपण एवढं महत्त्व देतोयच हो, कारण पृथ्वी तेवढी इम्पॉर्टंट आहे. समर्थ म्हटले कारण का हो, सगळं सामावून घेते हो, कुठलीही तक्रार न करता
पृथ्वी प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये सामावून घेते. लक्षात ठेवा, त्या पृथ्वीचे अखंड आपण उपकार मानले पाहिजेत हो. समर्थ म्हणले मग अशा पृथ्वीला सांभाळणारा कोण आहे? निर्माण करणाराच खरोखरच श्रेष्ठ आहे समर्थ म्हटले. कारण ह्या पृथ्वीमुळे आज एवढे अब्ज लोक काय करतायत व सर्वाइव्ह करतायत. लक्षात ठेवा, सर्वजण जगतायत व त्याच्यावरती, त्या पृथ्वीवरती सर्वजण अवलंबून आहेत. माझं माझं करू नका समर्थ म्हटले. असं माझं माझं करणाऱ्या असंख्य पिढ्या निघून गेल्या हो, परंतु पृथ्वी आहे तिथंच आहे. पृथ्वी हललेली नाही. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले की त्यासाठी आपल्याला न्यायनीतीने वागता आलं पाहिजे. परमेश्वराकडे गेलो की परमेश्वर आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला अखंड त्या पृथ्वीचं स्तवन करायचं आहे समर्थ म्हटले. कारण का हो, त्या पृथ्वीनं आपल्याला अस्तित्व दिलं आहे. आपलं अस्तित्व कुणामुळे? तर त्या पृथ्वीमुळे. आपल्याला आपण जर आपलं अस्तित्वच विसरलो तर फार चुकीचं आहे. म्हणून समर्थ म्हटले त्या पृथ्वीला कशाचीही उपमा देता येत नाही. पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे हो. आज पृथ्वीवर काय पिकवलंच नाही, काय उगवलंच नाही तर आपण जगू का? नाही जगू शकत. कारण ह्या पृथ्वीनं धान्य साठवून ठेवलं आहे, पोटामध्ये पाणीच साठवून ठेवलं आहे. मोठमोठे सोनं एवढं महाग झालं आहे समर्थ म्हटले. कितीतरी म्हणजे 1.25 लाख 1.5 लाखाच्या वरती जायला लागले समर्थ म्हटले. मग पृथ्वीला केवढा मोठा अहंकार पाहिजे. कारण सगळे सोनं तिच्याच पोटातलं आहे ना. कोणी आणलंय का कुठून? समर्थ म्हटले कुणी कुठून आणलेलं नाही, हे सगळं पृथ्वीच आहे. मग पृथ्वीला केवढा मोठा अहंकार पाहिजे. परंतु अहंकार कोणाला येऊ? तिच्यावरती राहून, म्हणजे त्या पृथ्वीमध्ये राहून तिच्यावर अधिकार दाखवणारे त्यांना अहंकार आहे समर्थ म्हटले. आणि तो अहंकार समर्थ म्हटले व्यर्थ आहे. कारण ही जी पृथ्वी आहे तिचे एवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती की आपण ते फेडूच शकत नाही. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर समर्थ म्हटले धरणी मातेला नमस्कार करता आला पाहिजे प्रत्येकाला हो. कुठल्याही जाती धर्मातला असू द्या, कुठल्याही देशातला असू द्या, कुठेही वास्तव्य असू द्या, कुठल्या व्यक्तीचं कितीही श्रीमंत असू द्या, त्याने वास्तवाचं भान ठेवायला पाहिजे की काय हो, आपल्याला सांभाळणारी ही पृथ्वी आहे, तिला नमस्कार करता आला पाहिजे. मग अखंड आपल्याला मरेपर्यंत तीच सांभाळणार आहे. सगळ्यात जास्त ती सांभाळते हो, आईपेक्षाही जास्त ती पृथ्वी सांभाळते. लक्षात ठेवा, तिनं कधीही बांध फुटू दिला नाही पृथ्वीने. पृथ्वीनं जर बांध फोडला असता तर सगळीकडं काय झालं असतं? पाणी पाणी झालेलं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.